माझ्या मागे नागाचं किंवा सापाचं घर तुम्हाला दिसेल. तर वारुळ आहे मित्रांनो आणि आपण तिथंच आता साप हा सोडालोय. हे बघा वारुळावरती चढालाय तो, पण वारुळात तो जाईल की नाही शंका आहे. आणि सापाचं घर याला म्हणता तुम्ही, पण हे सापाचं घर नसून मुंग्यांचं मेन घर आहे मित्रांनो. तर बघू शकता मुंग्यांचं हे मेन घर आहे, कारण मुंग्या इथं राहतात. मग त्याच्यानंतर ह्या मुंग्यांनी सोडलेलं हे वारुळ असतंय आणि त्याच्यामध्ये मग साप आयत्या बिळात नागोबा त्याच्यासाठीच म्हणतो साप हा तिथं राहतो. वाळवीने किंवा मुंग्यांनी बनवलेलं कोणताही साप असं घर वगैरे बनवत नाही. तो आयतत राहतो, ह्याच्यामध्ये बिळामध्ये वगैरे राहतो. तर हा बघू शकता वारुळावरती असा फिरला, पण तो जिथं जायचा आहे तिथंच तो जाईल. वाट काढत काढत तो कसा वारुळावरती फिरायलाय बघू शकता. आणि कधी कधी आस्थेचा विषय असतो की साप म्हणजे नागपंचमीला पूजा वगैरे करतात वारुळाची, किंवा सापाचं घर म्हणतात ह्याला. आणि असा जर तुम्हाला पिक्चरमध्ये वगैरे अशाच शूटिंग तुम्हाला दिसून येईल. तर बघू शकता कसा तो वारुळावरती चढलाय आणि तो आम्हाला कव्हर करत करत पुढे निघून जाईल. तर बिळामध्ये वगैरे घुसू शकतोय. तो निघून गेला बघू शकता. साप 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 हा कधीच वारुळ वगैरे बनवत नाही आणि मुंग्यांनी वारुळ बनवलेलं असतंय. मग मुंग्या इथून सोडून गेल्या किंवा वाळवी वगैरे सोडून इथून गेली तर मग साप तिथं आपलं जीवन जगतो किंवा राहतो तिथं. जसं मूवीमध्ये शूटिंग वगैरे दाखवतात की वारुळावरती असा नाग, तसं सेम तुम्हाला शूटिंग दिसलं असणार. आणि तो बीळ शोधत होता, असं वाट काढत काढत तो कसा फिरला बघू शकता. पूर्ण वारुळ बीळ शोधत होता. त्याच्यानंतर त्याला बीळ सापडलं नाही, मग तो इथून निघून गेला. जर बीळ सापडला असता तर तो इथंच राहिला असता. आणि फार सुंदर दृश्य दिसलं तुम्हाला. पण एक आस्थेचा विषय असतो की वारुळाची पूजा वगैरे केली जाते किंवा ह्याची माती घेऊन तुम्ही पूजा वगैरे करतात. तर सापाचं हे घर नाही आहे, मुंग्यांचं हे घर आहे. पण साप तिथं जागा तशी असल्यामुळे तो काही दिवस राहू शकतोय, तो कायमचा तिथं राहत नाही.